तर लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार शिंदे ऍक्टिव्ह झाले। सुशीलकुमार शिंदेंनी सोलापुरात मॉर्निंग ग्रुपच्या कट्ट्यावरती चाय पे चर्चाही केली आहे। याचाच घेतलेला आढावा पाहूयात। लोकसभेचं वातावरण जे आहे ते आता तापायला सुरुवात झालेली आहे आणि त्यामध्येच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे हे आता सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। गेल्या 20 दिवसांपासून सुशीलकुमार शिंदे हे सोलापूरमध्ये तळ ठोकून आहेत। खरं तर लोकसभा निवडणुकांचे पडघम जे आहेत ते आता वाजायला सुरुवात झाली आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर आता सर्व नेते जे आहेत ते ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतं आहे। यामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे देखील ॲक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळतं आहे। आपण पाहतोय का मॉर्निंग ग्रुपच्या कट्ट्यावरती स्वतः सुशीलकुमार शिंदे सर हे या ठिकाणी चहा पे चर्चा करण्यासाठी दाखल झाल्याचं पाहायला मिळतं आहे। त्या ठिकाणी चहाचा आस्वाद घेत आहेत, बिस्किटं घेत आहेत आणि एकंदरीतच सोलापुरातील काही राजकीय वातावरण असेल, सामाजिक वातावरण असेल त्यावरती चर्चा जी आहे ते गेल्या 15 मिनिटापासून सुरू आहे। आपण पाहतोय सर्वच सोलापुरातील सर्व नागरिक जे आहेत ते या ठिकाणी या चाय पे चर्चेमध्ये देखील आलेले आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर हा मॉर्निंग ग्रुप कट्टा आहे। गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने हे सर्व सदस्य जे आहेत मॉर्निंग ग्रुपचे ते या ठिकाणी असतात। यामध्ये शिवसेनेचे नेते, ठाकरे गटाचे नेते देखील या ठिकाणी या संपूर्ण चर्चेमध्ये असतात। त्याचबरोबरीनं सर्व समाजातील उद्योग असतील, व्यापारी असतील हे सर्व या ठिकाणी येत असतात आणि एकंदरीतच खरं तर थंडीचा माहोल आहे आणि अशा थंडीच्या माहोलमध्ये सोलापूरचं वातावरण मात्र तापलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन विनोद हुमनाबादकर सह सागर सुरवसे, TVN मराठी, सोलापूर।